हॅलो मित्रांनो, आज मी अंकल आणि आंटी आम्ही चाललोय कट्टा जायला ट्रॅकिंगवर. ट्रेकिंगसाठी तळजाई मंदिर आहे ना. हां, चला, पण आता आमचा तुम्हाला रस्ता दाखवतो. हा जो मागचा डोंगर आहे, ह्या डोंगरावरून वरती चढायचंय, परत उतरायचा डोंगर, परत दुसरा डोंगर चढायचा का? चढायचा. आणि आता आम्ही निघलोय 8 वाजता ट्रेकिंगला. मला असं वाटतंय की ऊन लय होणार आहे, कारण डोक्यावर काहीतरी आणायला पाहिजे होतं. चल यश, ही आमचा रस्ता आहे ट्रेकिंगचा. आणि आत्ताच आम्हाला भरपूर कंटाळा आलाय, पण देवाची कृपा म्हणजे आज ऊन नाही, एकदम कडक, त्यामुळे बरं वाटते. आता इथून 2 रस्ते आहेत, ते खितून आहे खितून. कुठून इकडून जायचं? खडतर नाही, सिम्पल मध्ये झाला. सिंपल इथून आहे. आणि तो कसला आहे, दगडावरनं चढतोय. चला मग सिम्पल मी चला. तिथून येतो. बापरे, आमच्याकडं अचानक ट्रेकिंग ठरल्यामुळं आमच्याकडे प्रॉपर चप्पल, प्रॉपर कॅब वेब काय नव्हतं. तर मित्रांनो, मी आता एकदम डेंजर रस्त्याने येतोय. ते दोघं सोप्या रस्त्याने आलेत. आता मी बघा कसं चढतो. इथून झटकला की संपलं. हे बाबा, चप्पल घालून इतक्या डेंजर रस्त्याला चढतो आहे यश. बघा काहीच. खतरो के खिलाडी आहे ना तू. मग तिकडं किती आता छान आपल्याला डोंगर. इथून आत जायचं. आत गेल्या की लय भारी ग्रीनरी आहे. हो का, चला. चला मग चला. कॅमेरामॅन जल्दी चलो. हा, पण हे का तोडलंय माणसांनी? हा, खुशकीचा मारे. अरे बाबा, छान. आता असाच रस्ता आहे यश हं? का अजून पण चढाचढी? आहे ना. वा, हा छान आहे, खरंच छान जाताना आहे. एकदम सगळं उतार आहे. मस्त आहे. हा? कुठं उतार आहे? जाताना सगळा उतार आहे. म्हणजे घरी जाताना ना, मग मज्जा येईल. इथं कशासाठी लोकांनी सिमेंटचं करून झोपतात काय लोक इकडं? हा आमचा रस्ता आहे. चांगला रस्ता योजना शोधून काढला नाही असला पाणी साठवायला. हा, हे बघा वरती इतकं गेलं की सुंदर लागेल. जंगल. इथं असे भूताचे पिक्चर शूट करतात. मस्तपैकी चांगलं चाललोय आता ट्रेकिंगला. यश म्हटलं इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे करत करत यश बराच लांब घेऊन आलाय आम्हाला. सॉक्स घालत. आता बघू कुठंपर्यंत घेऊन जातोय. कंटाळा आलाय यश. बघू शकता मित्रांनो, केवढं आहे बाजूला, आजूबाजूला बघा. भरपूर झाड आहेत, भरपूर ग्रीनरी आहे. मी आणि माझे मित्र लय वेळा आलोय. तुम्ही आम्हाला फक्त काय येता नाही. इकडं? हा, फक्त पोरं पोरं येता तुम्ही इकडं? हो. असं नाही यायचं इतक्या अडचणीत. तर जायला आली पण जवळ आलो. काय आलं? चल चल, इथंच आहे मग, सरळ रस्ता आहे. मॅनवर साईड मध्ये कशी तू ही व्हायची समजा टिकायचीस. मला घेतलं असतं तर मी शिकली असते, पण मला घेणार नाहीत ते, त्यामुळे मी शिकत नाही. मस्त आता प्लेन रस्त्याला आलोय गाईत चालत. आणि इकडे सगळी गुलमोहराची झाड आहेत. इकडची गुलमोहराची झाडं जनरल झाडांपेक्षा उंचीला लय वाढल्यात चांगली. हा, तिकडून जायचंय. इकडून जायचं आता आपल्याला. चल, तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहे. इथं मला दिसतंय भरपूर बांधकाम असं वाटतं, है ना यश? हा, फक्त इथं बसायला आहे. ते अजून थोडं पुढं आहे. यार थोडं थोडं म्हणत म्हणत यश ना आज चांगलं. नाही, खरंच लय कमी आहे. हा ना. आता बघा, इथं लय मोर असतात, पण आता नाहीये काय असतात? मोर. मोर. तर मित्रांनो, आपण जवळ आलो आहे तळजाईच्या. तर आम्ही आत्ता तिकडून आलो. तर जर कोण दमलेला असेल तर ते इथं बसू शकतात. त्यासाठी बघा सगळं केलं. आणि तिथं पण एक रूम आहे वरती. सावली जर कोणाला पाहिजे असेल तर. आणि झाडं बघा तुम्ही लय आहेत. हे बघा काही तुला बदक दिसतात मस्तपैकी पोहतात. आणि तिकडे हत्ती बघा, खरा खरा खोटं आहे. खटा खटा. ते काय गं? इथं आल्यावरती समजलं की खूपच जास्त लोक आहेत, बरीच गर्दी आहे. आम्ही मधून मधून आल्यामुळे आम्हाला काय असं एवढं वाटलं नाही गर्दी असल्यासारखं, पण आता एकदम मेन स्पॉटला आलोय तर भरपूर गर्दी आहे, भरपूर आता लोक तिकडंच आहे. आलेली. तिकडे जवळच आहे. तर आपण मित्रांनो आलोय. इथं बघू शकतात किती खायचे स्टॉल आहेत. हा, मार्केट म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतकं मोठं मार्केट असेल म्हणून. छान, मस्त, भरपूर छान मार्केट आहे, भरपूर गोष्टी दिसतात. इथं आपण गाडी घेऊन काय पण घेऊन येऊ शकतो. काय काय इथं? काय काय इकडं फ्रुट्स दिसत आहेत. परत आणखीन खायचे बरेच स्टॉल आहेत खायचे, नाश्त्याचे. हो,
उदबत्ती, कांदा पोहा, इतकी गर्दी यार. अतिच ग. हा गाईज इथं वरती मार्केटमध्ये पहिला मेन्यू आहे आप्पे. आणि ह्यांच्याकडे खूप इंटरेस्टिंग मेन्यू आहे. नारळाचा समोसा, वाटाण्याचं काय मटार करंजी आणि अजून मस्त मस्त मेन्यू आहे. बघूयात काय काय ट्राय करायची इच्छा होती. आता सध्या आप्पे एन्जॉय करूयात. ह्या मार्केटमध्ये आम्हाला चिंच पण घेतली आम्ही आणि मस्त एकदम गोड चिंच. आता आम्ही कोल्ड कॉफी आणि काय खातोय यश आपण? चीज शेव पाव. हा चीज शेव पाव. मला चीज म्हणजे खूप फास्ट बोलला. चीज शेव पाव असं ऐकायला. चीज शेव पाव अँड कोल्ड कॉफी इज आर प्लॅन नाव अँड एक्सायटेड. येस. आणि हा यश अजून काहीतरी सांगायचं होतं यशला तुम्हाला. थांबा एक मिनिट. म्हणत होता अमेंडमेंटचं ते सांग ना. अमेंडमेंट. तर मी आणि माझे मित्र मागच्या वेळेस आलो होतो. इथून खाली गेलतो हा असं चालत. तर आम्हाला तिथं असं रिअलाइज झालं की एक घर आहे पूर्ण बंद पडलंय, असं काहीच नाही. आणि तिथे एक शंकराची का रामाची मूर्ती आहे. इथून ते तोडली आहे गळ्यापासून अख्खी. तर लय डेंजर होते. कसलं रूम आहे? काय बोललेला तू काल शब्द? ॲबडॉनमेंट. कोणाचा कोणाला मिळत नाही. पण ए वरनं काहीतरी आहे आणि डी काहीतरी आहे. अबेंडंट. आणि यश आधी लय कमी होती. काय काय झालं? सांडली. आधी लय कमी होती. एवढा कप होता आधी. आता क्वांटिटी वाढवली का? आता प्राइस पण वाढवली असणार आहे. यश टेस्ट इट अँड लेट अस नो. हो कोको पावडर. म्हणून तर अरे ही कुठली पद्धत आहे? त्याने टसका लागतो. पिवळ पण. मी इकडची कॉफी लय वेळा पिली आहे. हा मग आधी लई कमी असायची, आता थोडी वाढवली. आवडती का तुला टेस्ट? छान. एकदम यू टेस्ट इट अँड. हा आहे आमचा चीज शेव पाव. काय बोलला? आम्ही नाही खाणार. धनराज एकटाच खाणार. थर्ड मेन्यू. पहिला आप्पे, दुसरी कॉफी आणि तिसरा शेवपाव. येस. चौथी पाण्याची बॉटल घ्यायची. बघू मला चालतंय का बघू. डायरेक्ट टाकला डायरेक्ट तोंडात टाकलं. आयुष्यात हे बघा मस्त भरभरून जेव भरलेले आहे. लय महाग देतात बरं का पण इथले गोष्ट. आत्ता आम्ही आप्पे खाल्ले गाईज. त्या मंदिर घराच्या जवळ आम्ही आलोय. बंद पडकं जे घर आहे तिथं ही घंटी घाबरती काय मूर्ती. रानडुक्कर माग मूर्ती. हे आहे ते घर. भूतटकी बितटकी असली तर धनराज नको जायला बाबा. नाही भूताचं नाहीये काय. मग का बरं बंद असेल काय माहित. ते बघा तुम्ही. काय? हो देवाची मूर्ती. कुठल्या देवा? शंकराची वाटते. ह्याच्या कलरची म्हणल्यावरती ब्ल्यू कलर. थांबा आपण जाऊन बघू. चप्पल काढा मग लांबच. चप्पल काढून बघ की. शंकराचीच पण तुटलेली खंडित झाले ते. चप्पल वय काढू.